इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेकडून आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांचा बळी गेलेला आहे. मनसे आक्रमक झालेली आहे आणि नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम कार्यालयात मनसेनं झोपून आंदोलन केलेलं आहे. यावेळी मनपा प्रशासनाचा विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. शहरात पडलेल्या खड्ड्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. मनसेकडून महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी. बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्या खुर्चीला खड्ड्यांच्या विरोधातील फलक लावून आंदोलन. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्या दालनात मनसेकडून जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन. मनसे आक्रमक. आयुक्त कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न. आयुक्तांच्या दालनाबाहेर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून ठिय्या. मनसे आंदोलकांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि याबाबत आंदोलकांनी माहिती दिली. त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचा एकच प्रश्न त्यांना होता की तुम्ही ज्या आता खड्ड्यांची परिस्थिती इतकी खतरनाक असताना ज्यांच्याकडे तो सर्व कार्यभार आहे ते बांधकाम विभागाचे संजय अग्रवाल साहेब हे सुट्टीवर होते काय सर, सक्तीच्या रजेवर होते. ही कुठली जबाबदारी? आणि यांच्यात कधी दम नसलच ना तर त्यांनी ती जागा खाली करून द्यावी. अनेक म्हणजे चांगले अधिकारी आहे की त्यांना काम करायचंय. ह्या नागरिकांच्या जीवाशी खेळ का चाललाय? आम्ही तुमच्या माध्यमातून एकच सांगणार आहोत की येणाऱ्या 5-6 महिन्यांमध्ये हे आता आम्हाला कुंभमेळा मंत्र्यांनी सांगून गेले की 5-6 महिन्यामध्ये आम्ही हे सर्व नाशिकची परिस्थिती खूप चांगली होईल. परंतु त्यांनी आम्हाला ही पण त्यांच्याकडनं जबाबदारी पाहिजे की या कालखंडामध्ये कुठल्याही नागरिकाचा जीव नाही गेला पाहिजे. हे जे आता 6-6 महिन्यापूर्वीचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आणि एकदम डिंब काम आहे. हे जे कुंभकर्णाची झोप घेताय नाही सर्वच लोक, या सर्व लोकांना आम्हाला एकच सांगायचं आहे आणि ते तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, लवकरात लवकर नाशिककरांना सुरक्षित प्रवास भेटला पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे. अन्यथा ह्या अधिकाऱ्यांना आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही. ही धमक आहे आमच्यात, ही धमकी नाही. हे तुम्हाला भविष्यात झालेलं अधिकारी तुमचं ऐकत नाही का? महापालिकेमध्ये सत्तेत आहात तरी तुम्हाला आंदोलन करायचं. एक मिनिट मी बोलू का? तुम्ही सत्तेत आहात तरी एक मिनिट थांबा ना. एकाने कोणीतरी प्रश्न विचारा ना. सत्तेत आहे तरी आंदोलनाची वेळ येते. सत्तेत आहे याचा अर्थ नागरिकांशी आमचा संबंध तुटला का? आमचा संबंध तुटला नाही. आम्ही ऐका, वचक नाही म्हणजे अधिकाऱ्यांना कोणाचं वचक आता सांगा तुम्ही. नाशिकच्या आमदारांची परिस्थिती बघा, बाकीच्या 3 मंत्र्यांची परिस्थिती बघा, तुम्हाला ते दिसतच नाही. लोकशाहीचा 4था स्तंभ तुम्ही. आणि तुम्ही लोकांनी जर कधी या गोष्टीवर आवाज नाही उठवला, खरं तर आम्ही आंदोलन करणार आहोत. आम्हाला संविधानिक ऐका, आम्हाला आमचं म्हणणं आहे की माननीय आयुक्तांची आम्ही बदली मागतोय. माननीय शहर अभियंता यांची आम्ही बदली मागतोय का जेणेकरून हे नियोजनाच्या कामामध्ये स्पेशल अपयशी झालेले आहे. आम्ही आयुक्तांची बदली झाली पाहिजे, शहर अभियंत्यांची बदली झाली पाहिजे आणि जे काही ठेकेदार आहे ठेकेदारवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जे मूळ ठेकेदार आहे त्यांचे जे मालक आहे ते इथं पहिले बोलवा, पहिले ते नाशिकचे आहे का हे सगळं पहिले बघा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आमची मागणी आहे की यांच्यावरती गुन्हे दाखल करा, ठेकेदारांवरती, आयुक्तांवरती आणि शहर अभियंत्यांवरती. आता आम्ही या सगळे जे काही मृत्युमुखी पडलेले आहे यांची आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत. आज फक्त सुरक्षा रक्षकांकडून आयुक्त मनीषा खत्री यांच्या दालनाचे दरवाजे करण्यात आले बंद. NCN न्यूजसाठी रोहन देनी, नाशिक.